शहरातील एकही राजकीय पार्टीने सध्या ज्वलंत प्रश्न असलेला पाण्याच्या प्रश्नासाठी कोणीही आंदोलन या ठिकाणी केलेलं नाही व एकही राजकीय पार्टी पुढे आहे। त्याचा ये अभी की मैं परिस्थिती आपको बोलतो, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, बीजेपी असेल, शिवसेना असेल, कोणीही नगरपालिकेच्या विरोधात आज रोजी बोलायला तयार नाही। आम्ही मागे एक 8 दिवसापूर्वी जय भीम सेनेच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं की शहरात 18 दिवसाला पाणी येते। शहरातील सर्व नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होती, परंतु जालन्याचे जे जनसम्राट आहेत कैलास गोरंट्याल, नेमका आपल्याला दुपारी पाणी भरायचा वेळ असतो तेव्हाच ते आपल्याला पाणी त्या ठिकाणी देत नाही। यामुळे इथं आपल्याला सर्व राजकीय नेते मंडळीला मी विनंती करेन की आपण सध्या जो प्रश्न आहे, पुढे आता मेचा महिना आहे, अत्यंत ऊन असणार आहे, बरेच कुटुंब असे शहरात नागरिक आहेत की ते पाण्याचे टँकर सुद्धा घेऊ शकत नाही आणि पाण्याचे टँकर वाले सुद्धा आढळून आज रोजी पाहत आहेत। इथं 150चा टँकर आहे, 300 रुपये 400 रुपये पाण्याचे टँकर वाले घेतात। मग शहरात आणखीन एक बाळासाहेब ठाकरे या योजनेअंतर्गत सार्वजनिक आरोग्य केंद्र मंजूर आहे, हॉस्पिटल। मग एक आमच्या होळकर नगर मध्ये मंजूर आहे, परंतु ते काम सुद्धा पेंडिंग आहे, याकडे हे कुणाचं लक्ष नाही। मग इथं आपली जुनी जैन इंग्लिश स्कूल होती, तिथं सुद्धा एक हॉस्पिटल मंजूर आहे। या सर्वांसाठी आपण एकत्रित येऊन या ठिकाणी मोठं आंदोलन केलं पाहिजे। आम्ही जय भीम सेनेच्या वतीने सर्व आपल्या सोबत आहोत, कारण इथल्या जर परिसरात हॉस्पिटल झालं, इथल्या लोकांना सरकारी दवाखान्यामध्ये जायची गरज नाही पडणार। रात्री अपरात्री त्यांना या ठिकाणी उपचारासाठी सोयी सुविधा उपलब्ध होतो। मग तशीच परिस्थिती आमच्या होळकर नगर असेल, तिथल्या परिसरात आंबेडकर नगर असेल, अण्णाभाऊ साठे नगर असेल, या सगळ्या तिथल्या नागरिकांना त्या हॉस्पिटलचा लाभ होईल। पैसे मंजूर आहेत, हॉस्पिटल झालेलं आहे, कुमार बाळासाहेब ठाकरे योजनेतून मंजूर आहे। माग बाबू लांडे मी लोकांनी पाठपुरावा केला, परंतु काही त्या कॉन्ट्रॅक्टरच्या काही अडचणीमुळे आज रोजी ते हॉस्पिटल सुरू झाले। म्हणून मी सर्वांना विनंती करेन की मतदान तर आपण या लोकांना मागतोच आहे, पण सध्या आज रोजी ज्या दैनंदिन आपल्या ज्या सोयी सुविधा आहेत यासाठी आपण कधी झगडणार आहोत। मग कोणी सीओला घाबरतोय, कोणी पिछेला घाबरतोय, कोणी त्या टोपे साहेबाला घाबरतोय। अरे हे सगळे बाहेरून आलेले, तुम्ही आम्ही या शहरातले नागरिक आहोत, तुमच्या आमच्यासाठी आपल्याला एकत्रित यावं लागेल। जसं आपण सर्वांनी बैलगाडी आंदोलनाच्या माध्यमातून वडीगोत्री जाण्यासाठी आपण एक आंदोलन केलं होतं, त्यामध्ये शाहरुख डावरगावकर असतील, आम्ही सगळे तरुण होते, दीपक लोकरे असतील, गायकवाड, अनिल भालेकर, सर्वांनी मिळून आंदोलन केलं होतं। तशा प्रकारचं आपल्याला या येणाऱ्या काळात पाण्यासाठी आंदोलन करण्याचं गरजेचं आहे। अत्यंत चांगली व्यवस्था आधी महिने या ठिकाणी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे, कारण या पाण्यासाठी कोणी बोलायला तयार नाही। पाणीपट्टी आपल्याकडून 1 महिन्याची घेतली जाते आणि महिन्यातून 2दा पाणी दिलं आहे। आपल्याला 3.5-4 MLD पाणी मंजूर आहे, परंतु मादीनगर